आपल्या शेतात झालंय ढीगभर तण आणि ह्या माणसाला एखादं बाय सांगायची होत नाही कामाला. नुसतं कामाला जायचं 8-9 हजार रुपये येतोय पगार, त्यात धड काही काम पण होत नाही. शेतीत जर ध्यान दिलं तर काही नुकसान होणार आहे बी. त्या माणसाला सांगून काय फायदा नाही. कसं आहे ना, आमची चूक झाल्या. आता ही शेती का व्हायचं बी. एवढाच माणूस असेल 10-12 एकर चांगली शेती आहे ती सोडून लागलाय कामाला. काय आता ह्या माणसं पुढे काय डोकं फिरायचं बी. अगं संगीता, तू इकडे आलेस रानाकड. अगं मला डबा बिबा करून देणार का नाही? हो, डबाच करत बसते तुम्हाला. ही शेतात किती टन झाली ती बघायचं तुम्हाला काही कळत नाही. अगं ती राहू दे, मला कामावर जायला वेळ झालाय माहितीये का? हे साहेब ओरडतात मला, वरनं किती फोन येतात माहितीये का? ऑर्डर चालू आहेत माझ्या. ऑर्डरवर ऑर्डर चालू आहे त्या. मी दिवसभर फोन करत बसली तरी एक फोन उचलायचं होत नाही आणि तुम्हाला तिथं बरं जायचं कळतंय. आणि एवढ्या ऑर्डरी करून कुठे लाखभर रुपये घरात आणताय? अहो या शेतीकडे जरा ध्यान द्या की. पास कर लेक्चर आता तुझं. काय शेती करून होणार आहे तेव्हा? शेती करून काय झाले का एवढे दिवस? आता आहे की नाही, काम करून राहतो की नाही सुखानं? आणि काय पाहिजे तुला? आणि काय मोठं पाहिजे तेव्हा? सुखानं राहताय बी. किती सुखानं राहताय माहित आहे की. घरात आई आजारी आहे, तिला दवाखान्यात न्यायचं होईना झालंय तुमच्याकडं. घराचं भाडं किस्ताय त्याचं काय बघायचं झालं नाही. पाणीपट्टी भरायची होत नाही, लाईट बिल भरायचं होत नाही आणि तुम्हाला फक्त पैसे लय येतात आणि तुम्हाला नोकरीला जायचं. अहो एवढी सोन्यासारखी शेती आहे, जरा ध्यान दिलं का नाही ह्याच्यावर? काय आपल्याला गरज आहे का दुसऱ्याच्या ह्याच्यात राहायची? आपल्या शेतात जर आपण काम केलं तरी धरती माता आपल्याला उपाशी नाही ठेवणार. नकुले शेतीच कौतुक सांगू. मागं बघितलंच का नाही? आजा पंचायत शेतीच करता आलेली. काय केलं त्यांनी? काय दिवं लावलं असं मोठं तेव्हा शेती करून आणि आता मी काय दिवं लावणार आहे तेव्हा शेती करून? हे बघ, कामा नाही सुखा समाधान नाही दोघाला सुखानं खाता येईल एवढं पैसे येते आपल्याला बस. आणि काय गरज नाही आपल्याला. कसं झालंय माहितीये का तुम्हाला? फुकटचं भेटलं की त्याची कधी किंमत नसत्या. अहो काय माणसासनी साधं काय घरातनं बाहेर जर जायचं असलं आणि काय बघायचं असलं तरी ते पैसे लागते, तर त्यांना त्याची किंमत आहे. तुम्हाला एवढी 10-12 एकर जमीन फुकट भेटल्या ना, त्यामुळे तुम्हाला त्याचा माज आहे. आणि परवा काय म्हणत होता फोनवर भावाला की जमीन विकायची. अहो जरा लाजा धरा की. काय करणार आहे विकून? येत्याला 1-2 कोटी, त्याच्यावर काय येणार आहे? पण ते कोटी आहे ना, तुम्हाला कुठे सुद्धा पुरणार नाहीत. आवाज ज्याला शात नाही ना, ती शात करून मारायला लागलंय आणि ज्याच्याकडे हाय ना त्याला त्याची किंमत नाही. बरं राहू द्या, तुम्हाला काय करायचं नाही ना, नका करू. पण आहे ना, तुम्ही माझ्याकडनं पण अपेक्षा करू नका की मी तुमची मदत करेन. मला इथं बघितलं पाहिजे. एकतर आपलं शेत एवढं लांब आहे, 10-12 किलोमीटर घरापासून या लागतंय. धड एखादं वाहन नाही घरात, हाय ती पण तुम्ही काय मदत करत नाही. मग काय करायचं आम्ही बायकांनी? तुझ्या डोक्यावरचा ताप आहे की नाही, एकदाच मी मिटवणार आहे. ह्याचा व्यवहार करून टाकणार आहे. एकदा रान इकलं का नाही, काही टेन्शन नाही. तसं पण इथनं हायवे जाणार आहे, मोठी रक्कम येणार आहे आपल्याला. काय गरज नाही आपल्याला शेती करायची ही करायची, कळलं का? शेती ठेवून तुझ्या माझ्या डोक्याला ताप करण्यापेक्षा आहे ना, एकदाच विकून टाकूया. म्हणजे काही चिंताच नाही. तुला इथे यायला पण लागणार नाही ना, कुणाला बघायला पण लागणार वा. नाही. एकदाच विकूया आणि सुखासुखी राहूया, कळलं का? काय भारी तुमचं विचार. आताच म्हणत होता की आजानं पंजानं शेती करून काय केलं आणि त्याच शेतीच्या जीवावर आता तुम्हाला पैसे कमवायचा येतं. अहो ज्या माणसाच्या हातामध्ये दम असतो, मनगटामध्ये दम असतो ना, त्याला कुठल्या गोष्टी ऐकायची गरज पडत नाही. आणि तुम्ही जर हा विचार करताय ना, तुमची मानसिकता फक्त नोकरी करायचीच आहे. आणि तुम्ही जर ही कलन काय केलं का नाही, तुमच्याकडे पैसा कधी राहणार सुद्धा नाही. कारण देव त्याला देतो ज्याची द्यायची भावना असते, ज्याची घ्यायची भावना असते ना, तो कधीच सुखी नसतो राहत. काय सारखं लावलं शेती हा? शेतकरी शेवटी शेती करून काय करतोय? झोपडीतच राहतोय. कधी मोठ्या बंगल्यात, कधी मोठ्या ऑफिसात गेलाय का शेतकरी? हा? आणि सांगायला तू ही जमीन विकून आहे का नाही, ह्याच्यावर मी मोठा बिझनेस उभा राहणार आहे आणि त्यात नाही ना रगड पैसा कमवणार आहे. मग आपल्याला गरज नाही कुठल्या शेतीची. आणि ही जर शेती विकली की नाही, माझा बिझनेस जो करून असलाय का नाही, आता किती 10-12 एकर आहे ना, 100 एकर जमीन घेऊ आपण त्यावेळेला, माहिती आहे का? म्हणून आहे की नाही, एकदाचा खटका मिटवून टाकतो आणि रान विकून टाकतो पहिला. वा, सलाम आहे तुमच्या विचारांना बरं का. अहो तुम्ही काय म्हणला, शेतकरी झोपडीत राहतोय. बंगल्यात राहणाऱ्या माणसाला झोप चांगली येते का बघा ना. आणि त्याच्या आयुष्यामध्ये किती औषध गोळ्या असते त्या सुद्धा जाऊन बघा ना. आणि राहिला विषय शेती विकायचा आणि मोठं व्हायचा, कसं आहे माहितीये का? शेती करून मोठं होणारी माणसं आणि शेती विकून मोठी होणारी माणसं ह्यात लय फरक आहे. अहो सोन्याची कोंबडी जर घरात असेल तर तिला कापून मारून टाकायची नसती. आपल्याला ना प्रत्येक गोष्टीतली माहिती असणं गरजेचं आहे. आलेत मोठे शिकवायला. काय फायदा तुमच्या शिक्षणाचा एवढा? काय फायदा? अहो सगळ्यात मोठा जर बिझनेस कुठला असेल तर तो फूड बिझनेस आहे. तुम्ही बिझनेस करायचा म्हणताय आणि कशामध्ये? फूड मध्ये. आणि तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा, फूड बिझनेस जे चालतात ना ते शेतीमुळे. आणि सगळ्यात मोठा व्यवसाय म्हणलं ना तर शेती आहे. तर ती तुम्हाला जर तेवढी बुद्धी असती तर हे सांगायची गरज नसती मला. आणि एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा, कोणती गोष्ट करताना ना ती गोष्ट का, कशासाठी आणि काय गरजेचे आहे हा विचार जर केला की नाही, मग तुम्हाला चांगलं समजेल. चला
राहू दे, तुमच्याकडे डोक्यात येणार नाही. तुम्हाला डबा पाहिजे ना, खावा डबा आणि जावा लोकांची कामं करायला. आणि कायच आहे ना, तुमचं काय करायचंय ते करत बसा. मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. पण मला ना शेती करायलाच आवडेल आणि मी शेती करणारच आहे. राहू दे बरेच काय कामं राहिले जे सगळी कामं करूया मिळून. काय कशाला? नाही राहू दे राहू दे नाही कामं नाही, करूया. काय 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 होतंय तुम्हाला नाही आता? नाही ये काय आता करायचं सांग. अहो, तिकडचं एवढं पण चांगलं ते राहिलं. सोन्यासारखं राहणंय तर तुम्हाला कधी असं वाटलं नाही की बाबानू माणसं तरच ती असली शेती असायला? बरं असू दे आपण करूया आता काम यापुढे काय विषय काढायचा नाही, रानबीन विकायचं नाही, काय नाही. आता फक्त शेती करायचं बस. झोमॅटो कॅन्सल, सगळं कॅन्सल. आता फक्त शेती करायचं आपल्याला. नक्की का? नक्की का घरी गेलो विचार नाही बदलणार? नाही अजिबात नाही. चला पटकन. मी काय म्हणत्या, 4 बायका सांगूया आणि तण सगळं काढून घेऊया. चालतं. आणि